ปันโนภะคะวะโตสาวกสังโฆสังฆังนามามิวิธีนิดนะกราบนมัสการกราบนมัสการพระอาจารย์आपल्याला हिंदू संघाला पण दिवार वंदन करायचे आहे. इथून आता ऑफिशियली सेशन सुरू होईल. Normally आणि त्यानंतर आहे दुसरी स्टेप की आपल्याला नॉर्मल वॉक करायचं जसं आपण चालतो तसंच चालायचं आहे. But before walking, is chanting adhitthana. Before walking. तर चॅन्टिंग करायच्या वॉकिंग मेडिटेशन करायच्या आधी ध्यानात होतात आपल्याला काही चॅन्टिंग करावं लागतं ते नंतर मग वॉकिंग. We will say metta, karuna, mudita, ubekha, puttho, 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 sattvita. And then put the right hand, the left hand, and walking. Start by the right step. आणि त्यानंतर मग आपल्याला चॅन्टिंग केल्यानंतर आपल्याला हळूहळू चालायचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी घटना आहे पहिलं पाऊल आहे ते आपल्याला उजवा पाऊल ज्या हाताने आपण करतो उजवा पाऊलच आपल्याला आधी टाकायचं आहे. उजव्या पाऊलापासून सुरुवात करायची आहे. आपली जी नजर आहे ते खाली राहील 2 ते 3 पाऊल समोर राहील. मग आपल्या जे ठिकाण आहे तिथपर्यंत पोहोचल्यानंतर उजवीकडूनच वळायचं आहे. उजवीकडून म्हणतो खूप लोक काय करतात उजवीकडून म्हणजे असं वळतात तसं नाही वळायचं आहे. भक्ताजीला बघा तुम्ही आता एका ठिकाणी आल्यानंतर उजवीकडून म्हणजे डाव्या साईड सॉरी उजवीकडून वळते. ठीक आहे ते आता थांबले आपण पुढे ठीक stop then think puttho around Chita. Puttho, 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 and then turn right 4 step. เลี้ยวขวา3จังหวะ 1 2 3 4 and then stop. Puttho, 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 Chita and start. आणि मग ते आल्यानंतर मग 1 2 3 4 असं मनातल्या मनात हळूवारपणे असं उजवीकडून वळायचं आहे. त्याच्यानंतर मग परत बुद्धो 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 मनात जायचं आहे. When reach the end, stop. Puttho, puttho, Chita and turn right 1 2 3 4. Stop. Puttho, puttho, puttho. Start. Right step. आणि मग गेल्यानंतर आपल्याला 3 टाइम्स बुद्धो 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 म्हणायचं आहे आणि थांबायचं आहे. त्याच्यानंतर उजवीकडूनच वळायचं आहे. उजवीकडून वळल्यानंतर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे उजवा पायच आधी केला पाहिजे. उजव्या पायापासून सुरुवात करायची आहे.
नजर आपली खाली राहील, हळूहळू मनातल्या मनात बुद्ध बुद्ध म्हणायचे आहे आणि मग गेल्यानंतर परत उजवीकडूनच वळायचे आहे. बघा रणजितला बघा उजवीकडूनच वळायचे आहे. मग परत 3 टाइम्स बुद्ध बुद्ध म्हणायचे आणि उजव्या पायापासूनच परत चालायला सुरुवात करायची आहे. When you walk, now you think Bhutto, Bhutto, Bhutto on your location point that you choose, Mata, Ye or Nabi. आणि मग जे चालत आहोत, जे अंतर चालत आहोत ते चालताना मनामध्ये हळूहळू म्हणायचे आहे बुद्धो बुद्धो बुद्धो. जे आपण 3 पॉईंट ठरवले होते, माथा झाला, कपाळावर आपल्या हृदय झाला किंवा नाभी, ज्या आपण कुठल्याही एका अंगाला आपण निवडले होतं त्याच्यापैकी कुठल्याही त्यावर मन एकत्रित करून मग परत बुद्धो 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 म्हणत हळूहळू चालत जायचं आहे. And walking, you see the speed, not too fast, not too slow, walk normally. आणि चालत असताना आपल्याला खूप घाईने पण नाही चालायचे, खूप हळूहळू पण नाही चालायचं. जसं आपण नॉर्मल चालतो, आपली स्पीड आहे तसंच चालायचं आहे. फक्त फरक एवढा आहे की आपल्याला मनामध्ये आपलं जो मन आहे आपल्या कुठल्याही 3 अंगामध्ये ध्यान एकत्रित करून हळूहळू बुद्धो 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 असं म्हणायचं आहे. Okay. This is walking meditation, and the path of walk, at least if you stay at your home, not many space, at least 5 steps can walking meditation. तर भंतेजी सांगतात की आपण जेव्हा वॉकिंग मेडिटेशन करतो तर घरी खूप जास्तीत जास्त आपलं जे 5 मीटरपर्यंत अंतर असते. म्हणजे जसं आता मी इथून उभा होतो, इथून समोरपर्यंत जे अंतर आहे कमीत कमी तेवढं अंतर तरी असं आपल्याला पाहिजे. Or long, okay, 5 meters, okay, 10 meters, okay, or more than that. तर भंतेजी असं म्हणतात की 5 किंवा 10 मीटरपर्यंत ठीक आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त नाही. म्हणजे कोणाकोणाला असं आहे की खूप लांब जागा आहे तर चालतच जाणं त्याच्याने मग ध्यान होत नाही. तर खूप जास्त 5 ते 10 मीटरपर्यंतच आपल्याला जो चालण्याचा जो संक्रमण करण्याचा जो रूट आहे आपला पाथ आहे तो तेवढंच असलं पाहिजे. But not too long, not too long. खूप जास्त लांब नको. Too long is not effective. भंतेजींचं असं म्हणणं आहे की खूप लांब आहे ते तेवढा असर करणारा नसतो. If you have you ever been to Bodh Gaya? बोधगयाला कोण कोण गेले? You see Chankraman path of Buddha. तिथे असं संक्रमण पाठ दाखवलेलं आहे बुद्धगयामध्ये. भगवान बुद्धांचं ते तिथे करत होते, दर्शवलेलं आहे. That Samrat Ashoka made the stone to keep that path. तर सम्राट अशोकाने ते बनवलेल्या स्टोनने तो पाठ बनवून ठेवलेला आहे. The Buddha Chankraman path is about 25 steps. तर जो भगवान बुद्धांचा जो संक्रमण करण्याचा जो होता तो जास्तीत जास्त 25 पाऊल आपण जाऊ शकतो तेवढा तो अंतर होता. So and another one, many people confuse with Padasana. When you're walking around Bodhi tree, allows to back on the right hand side 3 times, right? That is not Chankraman. Chankraman only go and back like this. तर भंतेजी म्हणतात की काही लोक तिथे जे बोधी वृक्षाखाली जे प्रदक्षिणा घालतात गोल 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 3दा, तर ते ध्यान नाही आहे, त्याला संक्रमण ध्यान नाही म्हणत. संक्रमण ध्यान फक्त जाणे आणि येणे, जाणे आणि येणे त्यालाच म्हणतात. Yes, but to walk 3 times right hand is like we pay worship. Walking, pay worship, puja the Buddha or respect the Buddha. Doesn't mean Chankraman. तर भंतेजी म्हणतात की आपण जे प्रदक्षिणा घालतो 3दा ते एक प्रकारची पूजा आहे, भगवान बुद्धांच्या प्रती आपलं समर्पण आहे, पण ते संक्रमण ध्यान नाही आहे.
การ กราบนมัสการ พระอาจารย์ พระอาจารย์ ครับ आपल्याला भिक्खू संघाला पण दिवार वंदन करायचे आहे